हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खारं वांगं. तर चला बघूयात रेसिपी. त्यासाठी मी इथे 4 ते 5 वांगी घेतलेली आहेत. त्याचे साईडचे जे काटे असतात ते काढून घेतलेले आहेत आणि त्याचे देठ कट करून घ्यायचे आहेत. तर सहसा काही बायका काटे काढत नाहीत. काही म्हणतात की काटे राहिल्याने त्याची चव छान लागते किंवा काही प्रत्येकाचे ज्यांचे त्यांचे विचार. तर मी इथे देठ काढून घेतलेले आहेत त्याचे वरचे आणि आता त्याचे 4 काप करायचे आहेत. बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे. जसं आपण भरलं वांग्याला करतो तसेच काप करून घ्यायचे त्याचे. कारण त्यामध्ये कळणसुद्धा आपल्याला आळी वगैरे काही आहे का. तर सगळे वांगी असेच कट करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मीठ घालून साईडला ठेवून द्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून आपली जी वांगी आहेत ती काळी पडणार नाहीत. तर इथे मी ग्लासभर पाणी घातलेले आहे. त्यामध्ये थोडे मीठ घातलेले आहे. आता ह्याला मिक्स करून साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत त्याची जी ग्रेव्ही आहे ती तयार करूयात. तर इथे मी तीळ, शेंगदाणे, थोडं बेसन, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर अगोदर शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचेत. कच्चं काहीही टाकायचं नाही आहे. शेंगदाणे, तीळ जे काही असेल, बेसनसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ह्यामध्ये तीळ घालूयात. तर काय झालं ना, कढई जास्त गरम असल्याने तीळ लगेच उडायला लागले थोडे असल्यामुळे. सो लगेच मी काढून घेतले. त्याला जास्त वेळ भाजलेलं नाही आहे आणि बेसनही थोडं करपलेलंच आहे म्हणा. थोडा असल्यामुळं ते भाजताही येत नाही आहे बरोबर. तर आणि मला फक्त दोघांसाठी ही भाजी करायची आहे. तर बेसनही थोडं भाजून घेतलेलं आहे. आता हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला तर आता फोडणीची तयारी करूयात. इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची आणि जिरे घालायचे. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि नंतर आपण जे मिरच्यांची पेस्ट, मिरच्यांचा ठेचा जे काही आहे ते करून घेतले ते घालायचे आहे आणि त्याला छान असं 1 मिनिटे परतवून घ्यायचे. म्हणजे त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल. लसूणही छान परतून निघेल. आता त्यामध्ये हळद घालायची. हळदही छान परतवून घ्यायची अगोदर तेलामध्ये, म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येतो. आता ह्याला छान असं परतल्यानंतर ह्यामध्ये जी वांगी आहेत ती घालायची आणि परत ह्याला 1 ते 2 मिनिटे परतवून घ्यायचे. जास्त वेळ काही करायची गरज नाही आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. लवकर होतेही, खायलाही एकदम चविष्ट लागते. मला तर खूप आवडते. तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आता ह्यामध्ये जे बेसन, तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यामध्ये खोबरं घालू शकता किंवा कुणी खडे मसालेसुद्धा घालतं, बट मी स्किप करते. आता त्याला छान असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला 4 ते 5 मिनिटे आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं. तर ह्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेले आहे. कोथिंबीर घातलेली आहे. ह्याला परत एक वेळेस मिक्स करायचं. तुम्ही एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करून बघा. माझ्या मुलाला आणि ह्यांना तर खूपच आवडते. तर बघू शकता तुम्ही भाजीला छान मिक्स करून झालेला आहे. एकदम भारी तडका बसलेला आहे. आता ह्याला झाकण ठेवायचे आणि 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. तर बघू शकता तयार आहे आपली खाऱ्या वांग्याची भाजी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेणेकरून माझ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मस्त खा, स्वस्त राहा आणि एक वेळेस माझी रेसिपी